सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले अजित पवार राज्याची तिजोरी देखील सांभाळत आहेत, म्हणजे ते अर्थमंत्री देखील आहेत। इतक्या वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत इतका रस काय, असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सध्या पडलाय। महाराष्ट्राच्या जनतेला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देखील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंच झाली आहे। 1982 साली इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवार पहिल्यांदा निवडून आले होते आणि तिथूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा श्री गणेशा झाला होता। आता अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत केवळ रस नाही, तर ते थेट चेअरमन पदासाठीच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले। नेमकं काय कारण असावं की राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला थेट सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावीशी वाटली? तर मंडळी, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यात ठेवण्यामागं किंवा त्यावर आपली सत्ता असण्यामागं अजित पवारांचा मोठा इंटरेस्ट दिसतो। ही निवडणूक लढवण्यामागं अजित पवारांचे हेतू काय असतील, याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। मंडळी, या निमित्ताने एक विनंती आहे, तुम्ही याविषयी तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओच्या खाली आवर्जून लिहा, तुमची मतं मांडा। तुमची मतं ही अत्यंत महत्वाची आहेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो जरूर करा। तर मंडळी, अजित पवारांचे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहेत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे। हा कारखाना 1955 साली स्थापन झाला आणि त्यानंतर या कारखान्यावर अनेक वर्ष चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली। शरद पवार आणि चंद्रराव तावरे हे तसे समवयस्क आणि दोघांमध्ये मैत्री देखील होती आहे। परंतु अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात कालांतरानं म्हणजे सन 2000च्या आसपास मतभेद झाले। त्यानंतर चंद्रराव तावरे अजित पवारांपासून दूर झाले, परंतु शरद पवारांबरोबरच त्यांचं सख्य हे टिकून राहिलं। अजित पवारांकडून सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत तावरे यांच्या हातून माळेगाव कारखाना काढून घेण्यासाठी निकराचे प्रयत्न झाले, मात्र बारामतीवर निर्विवाद वर्चस्व राहिलेल्या पवारांना माळेगावचा कारखाना मात्र काही जिंकता आला नव्हता आणि ही सल अनेकदा अजित पवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली। पण अजित पवारांच्या प्रयत्नांना मागच्या वेळी यश आलं आणि कारखान्यावर त्यांची सत्ता देखील आली। आता पुन्हा या कारखान्याची निवडणूक लागली आहे आणि कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल ते घडलंय। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी आखाड्यात आले। माळेगाव सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून ऊसाला राज्यातील सर्वोच्च दर देत आलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी हे माळेगाव कारखाना ऊसाला प्रतिटन किती दर देतोय याकडे कायम लक्ष देऊन असतो आणि नुसतं लक्षच नाही, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी साखर कारखान्यांवर किंवा खासगी साखर कारखान्यांवर तिथले शेतकरी माळेगाव सारखा दर देण्यासंबंधी दबाव आणतात। त्यामुळे माळेगाव कारखान्याची कायमच साखर सम्राटांना जरब राहिली। माळेगाव कारखान्याच्या आजूबाजूला इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, पुरंदर तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे, दौंड तालुक्यामध्ये भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आहे आणि गेल्या 15 ते 20 वर्षाच्या साधारणपणे कालावधीमध्ये बारामतीसह आजूबाजूच्या या 4-5 तालुक्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या ही खूपच चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या वेगानं वाढलेली आहे। विशेष म्हणजे हे खासगी साखर कारखाने याच नेत्यांचे आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं ऊसाला दिलेल्या दराचा नैतिक दबाव या खासगी कारखान्यांवर देखील निर्माण होतो, त्यांच्यावर देखील चांगला दर देण्यासंबंधी दबाव वाढतो। परंतु आजपर्यंत माळेगाव कारखान्या इतका दर आसपासच्या या सहकारी किंवा खासगीपैकी कोणत्याही साखर कारखान्याला देणं जमलं नाही, हे वास्तव आहे। त्यामुळेच माळेगाव सहकारी कारखाना जो साखर कारखाना आहे तो ताब्यात ठेवायची इच्छा या नेते मंडळींना आहे।
शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक दर देणारा सहकारी साखर कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याचं महत्व आहे. मंडळी, त्यामुळंच या परिसरात म्हणजे अगदी 4-5 तालुक्यात एक चर्चा दबक्या आवाजात होत असते. आणि ते आत्ताच सुरू आहे असं नाही, गेल्या अनेक वर्षांपासून ती होते. ती चर्चा म्हणजे माळेगाव कारखान्याचा दर आटोक्यात ठेवता आला तर इतर कारखान्यांवर ऊसाला वाढीव दर देण्याचा दबाव राहणार नाही. म्हणून माळेगाव कारखान्याचा दर हळूहळू काही वर्षात समांतर पातळीवर म्हणजे इतर कारखान्यांच्या बरोबरीनं आणायचा. पण तसं करण्यासाठी माळेगाव कारखान्यावर सत्ता असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या कारखान्याची निवडणूक राज्यभरात चर्चेला आहे. आता या चर्चेमध्ये तथ्य किती किंवा या पारावरच्याच गप्पा आहेत का, हे आपल्याला कालांतरानंच कळेल. दुसरं म्हणजे अजित पवारांचा राजकीय इंटरेस्ट इतका प्रचंड काय? राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते, आणि असं असताना त्यांना स्वतःलाच चेअरमन पदासाठी उभं राहण्याची इच्छा झाली. त्याचं कारण म्हणजे गेल्या 3 वर्षात बदललेलं राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार भाजप बरोबर सत्तेत गेलेले आहेत. केवळ पक्षच फुटला असं नाहीये, तर पवार कुटुंबातही फूट पडली. आता ती फूट खरी किती खोटी किती याविषयी खूप चर्चा होतील, मतभेद आहेत अनेक लोकांचे, परंतु दिसताना तरी ती आता फूट दिसते. आणि या फुटीनंतर अजित पवारांना बारामतीमध्ये शरद पवारांचं आव्हान निर्माण झालं. लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं, बारामतीच्या जनतेनं शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांना पसंती दिली आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मात्र नाकार. तर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या विरोधात त्यांच्याच पुतण्या शरद पवारांच्या बाजूने रिंगणात उतरला. परंतु त्यावेळी मात्र बारामतीकरांनी अजित पवारांच्या पारड्यामध्ये मतं टाकली. पण हे असं वारंवार होईल याची खात्री कोण देणार? मतदारसंघ मजबूत तर राज्यात किंमत राहणार, तरच राज्याचं राजकारण तुम्हाला करता येणार, हे अजित पवारांना पक्क ठाऊक आहे. त्यामुळं बारामती तालुक्यातील मतदारसंघातील सर्व सत्ता केंद्र संस्था ह्या स्वतःच्या ताब्यात ठेवून तालुक्यातील जनतेला चांगली सेवा द्यायची, त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवायचे, ज्यामुळं आपल्या विरोधामध्ये जनतेचं मत तयार झालं नाही पाहिजे. इथं अनेक जणांना हे पण वाटेल की मग इथं एखाद्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी संधी देऊ शकली असते, पण मग तसं का झालं नाही? तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची ताकद अद्यापही मोठी आहे. त्यामुळं मागच्या वेळी जरी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा पॅनल विजयी झाला असला तरी यावेळी तो होईल याची शाश्वती नाही. शिवाय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वतंत्र पॅनल टाकण्याचा निर्णय घेतला. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात तो पॅनल निवडणूक देखील लढवतोय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं महत्व पाहता राज्यामध्ये या कारखान्याच्या नेतृत्वाला मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. कारखाना सुस्थितीत आहे, त्यामुळे भविष्यातही ऊसाला चांगलाच दर कारखाना देऊ शकणार आहे. त्यामुळे या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या विरोधामध्ये कोणतंही नेतृत्व उभा राहू नये असा एक डावपेच अजित पवार निवडणूक लढवण्यामागे असू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. माळेगाव कारखाना चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे किंवा शरद पवारांच्या बाजूच्या पॅनलचं नेतृत्व करणाऱ्या युगेंद्र पवार यांच्या ताब्यात गेला तर बारामतीत भविष्यात नवं नेतृत्व उदयाला येऊ शकतं. आणि ते होऊ नये म्हणून वेळीच नाकाबंदी केली तर ती फायद्याची ठरेल, असंही गणित अजित पवारांच्या डोक्यामध्ये असू शकतं. अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्यामुळे इतकी सिरियसली घेतलेली आहे. पण ती का घेतली असेल इतकी सिरियस? ते स्वतःच्या या कारखान्याच्या निवडणुकीत स्वतःच का उतरले असतील? याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली जरूर लिहा तुम्ही. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.